नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. पावसाळा सुरू झाला की कोकणातील पारंपरिक पदार्थांची आठवण हमखास येते आणि आज आपण बनवणार आहोत असाच एक खास सुगंधी आणि तोंडात विरघळणारा गोड पदार्थ, फणसाचे धोंडस. पिकलेल्या फणसाचा नैसर्गिक गोडवा, गूळ, खोबरं आणि तांदळाच्या रव्याची अप्रतिम चव प्रत्येक घास तुम्हाला कोकणाची आठवण करून देईल. फणसाचे धोंडस हे कोकण आणि गोव्यातील पारंपरिक वाफवलेले गोड पक्वान्न आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मऊ, स्पॉन्जी आणि परफेक्ट फणसाचे धोंडस कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची स्वादिष्ट रेसिपी, फणसाचे धोंडस. यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप तांदळाचा रवा. हा तांदळाचा रवा तयार करण्यासाठी मी 2 कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्याला 2 दिवस पंख्याखाली सुकत ठेवले. तांदूळ पूर्णपणे सुकल्यानंतर मिक्सरला हे जाडसर वाटून घेतले आहे. इथे मी 1.5 कप रसाळ फणसाचा गर घेतला आहे. फणसाच्या बिया काढून नंतर हे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचे आहे. हे 1.5 कप आपल्याला लागणार आहे. इथे मी 1 कप चिरलेला गूळ घेतला आहे. गूळ हा जेवढा गोड पाहिजे आहे तेवढा घ्यायचा आहे. 4 ते 5 मोठे चमचे तूप, आवडीनुसार काजू, चवीनुसार मीठ आणि 1 कप किसलेले ओले खोबरे. इथे मी 2 कप तांदळाचा रवा घेतला आहे. त्यासाठी आपल्याला 4 कप पाणी लागणार आहे. ते आपण आताच उकळवायला ठेवूया. सर्वात प्रथम गॅसच्या मंद आचेवर एक भांडी ठेवून त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालूया. यामध्ये आपल्याला आवडीनुसार काजू घालायचे आहे आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता हे गोल्डन रंगावरती तळून झाले आहे. आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढूया. आता त्याच भांड्यामध्ये आपण 2 कप तांदळाचा रवा भाजून घेऊया. गॅसची आच ही कमीच ठेवायची आहे, जेणेकरून हा रवा करपणार नाही. हा रवा गोल्डन ब्राऊन झाल्यावर आपण गॅस बंद करूया आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच भांड्यामध्ये 1 छोटा चमचा तूप घालूया आणि त्यामध्ये 1 कप चिरलेला गूळ घालूया. हा गूळ वितळवायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये 1 कप गरम पाणी घालूया, जेणेकरून गूळ लवकर वितळेल. आता हा गूळ चांगला वितळून झाला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मी इथे अर्धा छोटा चमचा मीठ घातले आहे. आता यामध्ये आपण 1 कप किसलेले ओले खोबरे घालूया आणि चांगले एकजीव करूया. आता यामध्ये 1.5 कप फणसाचा गर घालूया आणि चांगले एकजीव करूया. फणसाचा गर असा शिजवल्यामुळे धोंडसला चांगली चव लागते. आता यामध्ये तळलेले काजू घालूया आणि एकजीव करूया. आता यामध्ये भाजलेला तांदळाचा रवा घालूया. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करूया. तांदळाचा रवा घातल्यामुळे हे मिश्रण थोडे घट्ट होते, त्यामुळे आपण यामध्ये 4 मोठे कप पाणी घालणार आहोत, कारण तांदळाचा रवा आपण 2 कप घेतला आहे. पाण्याचे प्रमाण तांदळावर अवलंबून आहे, त्यामुळे जसा तांदूळ असेल त्याप्रमाणे पाणी लागते. मी इथे गावचा तांदूळ घेतला आहे, ज्यासाठी जास्त पाणी लागते. मी थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण एकजीव करत आहे. आता हे मिश्रण आपल्याला मध्यम आचेवरती शिजवायचे आहे. ज्याप्रमाणे आपल्याला पाणी लागेल त्याप्रमाणे आपण गरम पाणी यामध्ये घालणार आहोत. जर हे मिश्रण भांड्याला लागत असेल तर भांड्याखाली तवा किंवा जाळी ठेवा, त्यामुळे हे मिश्रण करपणार नाही.
हे मिश्रण सतत ढवळत आपल्याला शिजवायचे आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आता हे मिश्रण आपले घट्ट झाले आहे आणि शिजले सुद्धा आहे, त्यामुळे आपण ह्याला गॅसवरनं उतरून बाजूला काढूया. आता हे मिश्रण जास्त असल्यामुळे मी इथे 2 कुकरचे डब्बे घेणार आहे. डब्यांना बटर पेपर लावला आहे, त्याखाली आपण आता तूप लावूया, म्हणजे ते चिकटणार नाही. आता या दोन्ही डब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचे आहे. आधी आपण तूप लावूया, जेणेकरून आपले हे मिश्रण म्हणजे जेव्हा धोंडस तयार होईल तेव्हा व्यवस्थित काढता येईल. आता हे मिश्रण आपण या डब्यामध्ये भरूया. हे अशा प्रकारे आपल्याला सर्व बाजूनी सपाट करायचे आहे. हा बघा, एक डब्बा मी तयार केला आहे. आता दुसरा डब्बा सुद्धा तयार करते. आता हे दोन्ही डबे एकावर एक ठेवून कुकरच्या भांड्यामध्ये आपण वाफवून घेणार आहोत, म्हणजे तो व्यवस्थित केकचा आकार घेईल. कुकर 10 मिनिटासाठी मी गॅसवरती गरम करून ठेवला आहे. त्यामध्ये फक्त जाळी ठेवली आहे. यामध्ये ही 2 भांडी ठेवायची आणि त्यावर झाकण लावायचे आहे. आता कुकरचा रबर आणि शिटी काढून झाकण लावून मोठ्या आचेवर आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे. आता हा कुकर थंड झाला आहे. आपण चेक करूया की धोंडस तयार आहे की नाही. सुरी किंवा टूथपिकच्या साहाय्याने आपण चेक करू शकतो की धोंडस तयार झाला आहे की नाही. सुरी क्लीन निघाली म्हणजे धोंडस तयार आहे. हाताने सुद्धा आपण चेक करू शकतो. जर हाताला हे चिकट लागत असेल तर 5 ते 10 मिनिटासाठी आपण हे मिश्रण परत वाफवायला ठेवायचे. आता हे आपले धोंडस तयार आहे. आता आपण सुरीच्या साहाय्याने ह्याच्या कडा बाजूला करायच्या आणि ताटलीमध्ये ह्याला पलटी करायचे. हे बघा, किती छान प्रकारे हा धोंडस सेट झाला आहे. आता आपण ह्याची आवडीनुसार काप करूया आणि सर्व करूया. तर मंडळी, अशा पद्धतीने तयार झाले आपले पारंपरिक मऊ, सुगंधी आणि तोंडात विरघळणारे फणसाचे धोंडस. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीं आणि कुटुंबासोबत शेअर करा. अशा सोप्या, पारंपरिक आणि चविष्ट रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.